बातमी आता पावसाबद्दल आली आहे। हवामान खात्याकडून पावसाचं नवीन वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले। यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांकरिता अनेक भागामध्ये पाऊस पडणार नसल्याची शक्यता स्वतः मुख्यमंत्र्यांकडून देखील वर्तवण्यात आल्या। आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेले देखील आहे मुख्यमंत्री काय म्हणलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे। 2026 मध्ये पहिल्यांदाच भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज आता जाहीर केला आहे। हवामान बदलामुळे मराठवाड्यावर आणि या जिल्ह्यामध्ये आता दुष्काळ सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातल्या आणि पूर्वेकडील जवळपास 15 जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा या ठिकाणी आता इशारा देण्यात आला आहे। आताच मुख्यमंत्र्यांनी देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होईल याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे। 2026 हे वर्ष या ठिकाणी पूर्णपणे वेगळं असणार आहे। त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। वातावरणाकडे सध्याला जरी तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्ही या ठिकाणी ऊन पडलेलं पाहू शकता आणि हे ऊन साधं सुद्धा नाही आहे की गेल्या 35 वर्षांमध्ये इतकं ऊन कधीच पडलं नाही। असं 45 डिग्रीची पातळी या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाने ओलांडली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी देखील यावेळी पाण्याच्या साठ्याचं नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत। पहिला वाटतो तर दुष्काळ पडणार या ठिकाणी अनेक सांगत होते, कोण दुष्काळ पडणार म्हणून सांगत होतं, कोण या ठिकाणी दुष्काळ पडणार नाही म्हणून सांगत होतं। परंतु ज्यावेळी अधिकृत बातमी या ठिकाणी समोर आली त्यावेळी अंतिम वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले। यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांकरिता दुष्काळ आता पडणार असल्याचं पूर्णपणे निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। या 15 जिल्ह्यात पावसाचा थेंब देखील पडणार नाही। इथून पुढे कोरडे वारे सुटणार। जो उन्हाचा तडाखा सध्याला बसलेला तुम्हाला पाहायला मिळत आहे यापेक्षा डबल पटीने तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळणार। तसेच या भागात पाऊसच पडणार नाही। जिल्ह्यांची व गावांची नावे या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेत। राज्यातील शेतकऱ्यांवर गेल्या 35 वर्षातील आता सर्वात मोठं संकट या ठिकाणी आल्याचं बघायला मिळतंय। 1980 पासून ते 2026 पर्यंत अशी परिस्थिती या ठिकाणी कधीच निर्माण झाली नव्हती। तशा प्रकारे या ठिकाणी आता परिस्थिती गंभीर राहिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। वातावरणाकडे तुम्ही सध्याला सुद्धा लक्ष देऊन बघा। ऊन इतकं वाढलंय की गेल्या 35 वर्षांमध्ये म्हणजेच तुमच्या जन्मापासून अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती। कारण पुढच्या जून, जुलै, ऑगस्ट या 4 महिन्याबद्दल एक पावसाबद्दल एक धक्का देणारं आणि चिंता करायला लावणारं वेळापत्रक आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। 2025 या मागच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना पावसाने इतकं या ठिकाणी आता भयानक पाऊस पडला की शेतकऱ्यांना पाऊस नको नकोसा वाटत होता। परंतु 2026 ने पूर्णपणे शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारं या ठिकाणी आता पावसाचं वेळापत्रक आलेलं आहे। भारतीय हवामान खाते याबद्दल काय सांगितलंय, पुणे वेधशाळेने काय सांगितलंय, वेगवेगळ्या तज्ञांनी 2026च्या पावसाळ्याबद्दल नेमकं काय काय सांगितलंय, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आता पाहण्यास सुरुवात करूया। या भागात 2026च्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पहिल्या पिकांसाठी पाऊस येणार नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्याचं कारण म्हणजे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये एक या ठिकाणी विचित्र परिस्थिती सध्यालाच निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। ज्यामध्ये देशादेशामध्ये 2026चा पावसाळा अगदी वेगळ्याच पद्धतीने दाखवत असल्याचं आता पाहायला मिळत आहे। भर दुपारी त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इतकं ऊन पडू लागलंय की आता 45 डिग्रीपेक्षा जास्त त्या ठिकाणी तापमान या ठिकाणी पडत असल्याचं तुम्ही देखील पाहत आहात। त्यामुळे देशादेशामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे 7 मॉडेल्सनी आता या ठिकाणी पहिल्यांदाच 2026च्या पावसाळ्याबद्दल नवीन या ठिकाणी अंदाज सांगण्यात आला आहे। यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे, म्हणजे 6 ते 7% पाऊस या ठिकाणी कमी असणार आहे। ज्यावेळी अशी या ठिकाणी अंदाज सांगण्यात आलं होतं त्या ठिकाणी आता अनेक वेळा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। मागच्या वर्षाचा विचार केला तर या ठिकाणी 106% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। 106 पेक्षा जास्त टक्क्यांचा पाऊस पडला। परंतु आता 2026चा फक्त 92 ते 93% पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। परंतु काही भाग असे आहेत, काही जिल्हे असे आहेत ज्यामध्ये आता समुद्राकडून या ठिकाणी अरबी समुद्र आणि या ठिकाणी बंगालचा उपसागर याकडून येणारं जे मान्सूनचा पाऊस आहे
तर ते या ठिकाणी विरुद्ध दिशेने भरकटणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, पाऊस नेमकं कधी सुरू होणार, पाऊस सुरू झाल्यानंतर केव्हा थांबणार आणि सुरू झाल्यानंतर विश्रांती कधी घेणार, नेमकं पेरण्या कोणत्या महिन्यात होणार। कारण असं होतं, काही शेतकरी काय करतात, जरा जर या ठिकाणी ओली झाल्या तर पटकन या ठिकाणी पेरणीला सुरुवात करतात आणि तिथेच ते फसतात। कारण महागड्या या ठिकाणी बियाणांचं पिशव्या आणल्या असतात, तसेच या ठिकाणी महागडं खते आणलेले असतात आणि पावसाच्या जीवावर जरा काय ओली झाल्या की या ठिकाणी बियाणे सर्व जमिनीमध्ये या ठिकाणी पेरून देतात। परंतु पाऊस या ठिकाणी यावेळचा वेगळा आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून सुद्धा यावेळी दुष्काळ सदृश परिस्थिती आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मागच्या वर्षी वैताग आला होता, सगळीकडे पाण्यानं दण आणून ठेवलं होतं, परंतु 2026 ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि बिकट असणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, वेगवेगळ्या मॉडेल्सनी आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या ठिकाणी 7च्या 7 मॉडेल्सनी अंदाज पाऊस न पडण्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। अचानक 2026 चा पावसाळा विचित्र पद्धतीने अंदाज सांगण्यात आलाय। गेल्या 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी विचित्र पावसाळा या ठिकाणी या वर्षीचा जाहीर केला आहे। बघा, प्रामुख्याने भारतीय मान्सून आता 2 ते 3 भारतीय मान्सूनच्या अंदाजावर म्हणजे 7 मॉडेल्स आहेत, त्यामधील 3 मॉडेल जे आहेत त्यावरून खरा अंदाज या ठिकाणी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली। पहिल्यांदा आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पहिल्या पिकाचा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्याला पडणार नाही आहे, 3 घटकावर या ठिकाणी कोणत्या अवलंबून आहे। पहिला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशांत महासागरामध्ये जे पाण्याचं तापमान आहे, यानुसार दुष्काळ पडणार की मोठा पाऊस पडणार यावर सर्व काही आधारित असतं। पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला समजेल की प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताचा जवळचा जो का भाग आहे, ज्यामध्ये पाण्याचा जो साठा असतो तर तो सरासरीपेक्षा जास्त थंड झाला तर बर्फासारखं पाणी होईल आणि ज्यामुळे पाऊस त्या ठिकाणी जोरदार पडण्याची शक्यता असते। परंतु यावेळी त्या जागी पाऊस या ठिकाणी आता न पडण्याचा अंदाज आहे, कारण तिथलं पाणी जे आहे तर ते गार होण्याऐवजी गरम होऊ लागले। ज्यावेळी गरम पाणी होत असतं त्यावेळी हमखास या ठिकाणी पहिल्या पिकाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्यांकरिता पाऊस या ठिकाणी आता घटणार म्हणजे कमी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असेल हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण पहिल्यांदाच हवामान खात्याकडून हे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलंय। बघा, हवामान खात्याचे 7 मॉडेल्स नेमकं काय सांगतात, या ठिकाणी पेरणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करावी लागेल। जर लवकर पेरलं, ओली व्हायच्या आधी पेरलं तर तुमचं बियाणं जे महागडं असतं तर ते वाया जाणार, खते वाया जाणार आणि जर लेट जर पेरलं तर पुढच्या दुसऱ्या पिकाला या ठिकाणी वेळ मिळणार नाही। त्यामुळे नेमकं योग्य पेरणीची वेळ कोणती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा पडणार आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। तुमच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कोणत्या महिन्यात पाऊस काळ जास्त असणार आहे, कधीपर्यंत पाऊस पडणार नाही, सर्व काही अपडेट सांगणार आहे। परंतु जो भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो तर यावर्षी आता जो एल निनो आहे तर तो वेगळ्याच पद्धतीने आता या ठिकाणी पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये आता या ठिकाणी मान्सून पावसाचा जे वारा आहे, मान्सून पाऊस जो आहे तर तो उलट दिशेने फिरला असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। बघा, 2च या ठिकाणी गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। आपल्या देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि पूर्वेकडील बंगालचा उपसागर यामधील तापमान या ठिकाणी कशा पद्धतीने बदलतंय यावर तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी आता लक्ष केंद्रित करायचं आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरोपमध्ये बर्फ जास्त पडला तर उत्तर गोलार्धात थंड वारे असते, त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्याने ते कुमकुवत करू शकतात। युरोपमधील बर्फवृष्टी उन्हाळ्यातील तापमान घटता या तारखेला या ठिकाणी आता सध्याला सांगू शकत नाही, परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं समुद्राचे पाणी जर जमिनीवर आता पटकन तापलं, जर या ठिकाणी तापलं म्हणजे समुद्राचं पाणी जर जास्त तापलं तर पावसाची शक्यता या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही आता या ठिकाणी अंदाज सुद्धा लावू शकणार नाही, इतकं कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्यामुळे 2026 चा पाऊस कसा असणार याचा अंदाज समजून घेण्यासाठी आता व्हिडिओचा मुख्य भागाकडे आपण वळूया। प्रशांत महासागरामध्ये नेमकं सध्याला काय परिस्थिती चालू आहे, जर एल निनोकडे जर बघितलं तर सध्याला तो 3.4 आहे। या क्षेत्राचा विचार केला तर प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागी जिथून मान्सूनची दिशा निश्चित होते, म्हणजे मान्सून तुमच्या जिल्ह्यामध्ये पडणार की नाही, तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सरकणार की नाही हे निश्चित होतं। तिथलं पाणी अजून तरी या ठिकाणी थंड आहे,
पण चिंतेची बाब म्हणजे हे थंड पाणी या ठिकाणी आता कोमट व्हायला सुरुवात झाली आहे। कारण वातावरणामध्ये तुम्ही पाहू शकता इतकं कडक ऊन पडलंय, इतकं या ठिकाणी 45 डिग्रीपेक्षा जास्त ऊन आता तापायला लागलंय। त्यामुळे अजून जर हे पाणी गरम झालं तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांकरिता पहिल्या पिकाला पाऊस या ठिकाणी आता लेट येणार असल्याची माहिती समोर येत आहे। मग तुम्ही पेरणी कधी करायची, कोणत्या भागामध्ये सर्वात पहिल्यांदा पाऊस पडणार आहे, तुम्हाला ती पुढे सांगणार आहे। परंतु लक्षात ठेवा, पुढच्या या ठिकाणी आता महत्त्वाच्या तुम्हाला 1 तारखेला पाऊस या ठिकाणी पडेल की नाही याची गच्च गॅरंटी होणार आहे। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी समुद्रामधील जे पाणी आहे तर ते नेमकं कोमट व्हायले, ते कोमट होऊन थंड होणार की अजून जास्ती गरम होणार। जर जास्ती गरम झालं तर या ठिकाणी पाऊस लेट होणार आणि जर एकदम थंड झालं तर इतका जोरदार पाऊस पडेल की याचा तुम्ही अंदाज देखील लावला जाणार नाही। परंतु आपल्यामध्ये एक असे त्या ठिकाणी 15 ते 16 जिल्हे आहेत ज्यामध्ये मान्सूनची दिशा जी आहे पावसाची तर ती पूर्णपणे उलटफेर होणार असल्याची माहिती समोर येणार आहे। त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्यात एल निनो सक्रिय होण्याची आता 45% अधिक शक्यता कमीच आहे। या प्रमाणात सामान्य मान्सूनच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे। म्हणजे 2026च्या पावसाळ्यात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। आपण एका मॉडेलवर विसंबून न राहता संपूर्ण मॉडेलचा अंदाज या ठिकाणी घेऊया। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये बघा, भारतीय विभागाचे IMD पुणे मॉडेल आणि ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते तसेच या ठिकाणी BOM आणि अमेरिकेचे CO2 हे मॉडेल या ठिकाणी काय सांगतात तर आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलियाचा विभाग सध्या जरी एल निनो या ठिकाणी लगेच येईल असं स्पष्टपणे सध्याला जरी या ठिकाणी सांगता येत नसेल तर यामध्ये तुम्हाला जूनमध्ये तटस्थ राहील। त्याच्या डेटामध्ये असं या ठिकाणी गोष्ट लपून बसल्या ते म्हणजे त्यांचा जो ग्राफ आहे तर त्या ग्राफची दिशा या ठिकाणी एल निनोच्या बाजूने झुकला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। म्हणजे 2026चं वर्ष एल निनोचं असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी कमी पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस लेट येणार आहे, पाऊस जर पडला तर तो कधीपर्यंत पडणार आणि थांबणार कधी, विश्रांती कधी घेणार याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। खूप मोठ्या आशेचे किरण सध्याला तरी या ठिकाणी दिसत नाही आहेत। सध्या आपल्या आयोगी म्हणजेच आता IOD जे असतं तर ते पूर्णपणे निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक पावसाची चिन्हे या ठिकाणी दिसून येऊ लागले आहेत। निगेटिव्ह IOD असताना या ठिकाणी पाऊस सहजासहजी कमी होतो, तो दिशा बदलतो। सुदैवाने येणाऱ्या काळात निगेटिव्ह IOD संपून न्यूट्रल जर झाला तर या ठिकाणी पाऊस आता त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे। परंतु लक्षात ठेवा, पुढच्या जून महिन्यापर्यंत IOD शून्याच्या आसपास राहील आणि ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याच्या मान्सूनच्या सुरुवातीला IOD कडून विशेष मदत मिळण्याची फार शक्यता कमी आहे। जर या ठिकाणी 2026च्या या ठिकाणी जून महिन्याच्या आत या ठिकाणी पावसाची जर आता परिस्थिती बदलली तर एल निनोचा प्रभाव या ठिकाणी खरा ठरला तर या ठिकाणी पावसाची शक्यता व्यवस्थित होईल। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते हे तर तुम्हाला सांगणारच आहे। पण सध्याला तरी स्पष्टपणे या ठिकाणी आता पावसाची कोणतीही चिन्हे या ठिकाणी सध्याला वातावरणामध्ये दिसायला तयार नाहीत। त्यामुळे समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्याला तरी मान्सूनसाठी तटस्थ नकारात्मक संकेत मिळत आहेत। त्यामुळे विज्ञान आणि आकडेवारी एका बाजूला आणि अंदाज एका बाजूला आणि इतिहास या ठिकाणी एका बाजूला 1972 पासून ते 2023 पर्यंतचा इतिहास जर बघितला, तपासला गेला तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की एल निनो ज्यावेळी आलाय तेव्हा भारताच्या मान्सूनवर विपरीत परिणाम या ठिकाणी आजपर्यंत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळी आता भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी राहण्याचा अंदाज सध्याला तरी दिसत नाही। त्यामुळे अनेक भागामध्ये पाऊस कमी असल्याचा अंदाज आहे। यामध्ये आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्या ठिकाणी नांदेड अशा महत्त्वाच्या ज्या वर्षी पाऊस कमी पडलाय म्हणजे या ठिकाणी 2023 असेल, 2019 असेल तर मागच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ज्यावेळी पाऊस कमी पडलाय तर त्या जिल्ह्यामध्ये पाऊस यावर्षी सुद्धा कमी असण्याचा अंदाज आहे। तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली हा एक अंदाज सांगण्यात आला आहे, परंतु तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।